मोस्ट पीपल स्नूज 5 टाइम्स बट यू वॉन्ट वाय. सकाळी उठायचंय, जमत नाहीये. 4ला उठणं हे पॉवरफुल आहे, पण सिक्रेट काय आहे माहितीये? अलार्म नाही, तर डिसिजन आहे, जो तुम्ही रात्री घेता. चला सिंपल पद्धतीने समजावून घेऊया. तर स्लीप प्लस इंटेन्शन. रात्री झोपताना इंटेन्शन हे ठेवलं पाहिजे, कारण माइंड आणि बॉडी ही कनेक्टेड आहे. जर माइंडला इंटेन्शन असेल तर बॉडी त्याला हेल्प करेल उठण्यासाठी. जर तुम्ही म्हणाल मला 4 वाजता उठलंच पाहिजे उठलंच पाहिजे, मग काय होणार? बॉडी टेन्समध्ये जाणार, नर्वस सिस्टीम ते खूप वेगळ्या पद्धतीने घेणार आणि यू विल फाईट अगेन्स्ट इट. सो त्याला रेझिस्टन्स होणार आणि बॉडी हेल्प नाही करणार उठण्यासाठी. मग हे कसं म्हटलं पाहिजे? मी 4 वाजता उठायचं चूज करते, कारण मला माझा क्वाईट टाइम हवा आहे आणि मी हे डिसाईड करते. सो या पद्धतीने जर ठरवाल तर यू आर ट्रिकिंग युअर माइंड. ओके, मग 4 वाजताच का? हे सगळ्यांनाच माहिती आहे. खूप शांत असतं, डिस्टर्ब नाही होत, माइंड फ्रेश असतं. हा ब्रह्ममुहूर्त आहे. मग हा टाइम यूज करायला पाहिजे मॅनिफेस्टेशनसाठी, जर्नलिंगसाठी, क्लॅरिटी वर्कसाठी किंवा कुठल्याही कामासाठी, एक्सरसाइजसाठी, मेडिटेशनसाठी, प्राणायामसाठी. मग रात्री झोपताना तुम्ही रूल केला पाहिजे. पण जर तुम्ही 7ला उठत असाल तर एकदमच 4 वरती जंप करू नका. 4-5 दिवस एक अर्धा तास आधी उठण्याची सवय करा, म्हणजे बॉडी त्याला अडॅप्ट होईल हळूहळू. आणि सगळ्यात महत्वाचं की वाय अँकर. हा खूप महत्वाचा आहे. प्रश्न हा नाहीये की मी 4ला कसं उठू, मी 4 वाजता किंवा लवकर का उठू, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. दिस वाय शुड बी व्हेरी स्ट्रॉंग. जर हा स्ट्रॉंग असेल तर बॉडी ऑटोमॅटिकली लिसन करते या वायला आणि लवकर उठायला मग मदत करते. मग तुमचं हे रिझन हे स्पेसिफिक आणि क्लिअर पद्धतीने लिहा की काय, का तुम्हाला उठायचं आहे. आणि ते झोपण्यापूर्वी वाचायची सवय लावा. मग झोपण्याआधी ते 3 वेळा म्हणा. आणि अजून एक अफर्मेशन म्हणा की मी सकाळी उठल्या मस्त फ्रेश आहे, एनर्जाइज आहे आणि एक्साइटेड आहे. हे म्हणा, फील करा, व्हिज्युअलाइज करा की तुम्ही उठताय आणि तुम्ही एकदम आनंदात फ्रेश मस्त एक्साइटेडली उठताय. तुमचं सगळं जे तुम्ही ठरवलंय ते छानपैकी पार पडलंय. जो तुमचा 1-2 तासाचा वेळ आहे हा मस्त तुम्ही स्वतःसाठी दिलाय आणि खूप त्यातनं प्रोडक्टिव्ह असं काम झालंय. हे व्हिज्युअलाइज करा. अजून एक गोष्ट, जो सकाळचा सेल्फ टॉक असतो उठल्या उठल्या तो बंद करा. इतक्या लवकर नको, थोडा अजून झोपूया, काय उपयोग आहे, नको, उद्या करूया. सो चेंज दिस अँड से उठल्या उठल्या म्हणा, येस आय एम अवेक. हा माझा वेळ आहे आणि माझं माइंड क्लिअर आहे, मला काय करायचं आहे आणि त्यासाठी माझी बॉडी रेडी आहे. सो झटकन बेडवरनं उठा. आणि अजून एक गोष्ट की तुम्ही ग्रॅटिट्यूड करा उठल्या उठल्या. मग मग तुम्ही 10 गोष्टींसाठी थँक्यू म्हणा. तुमच्या बेडला, ब्लँकेटला, पिलोला, तुमच्या फोनला, तुमच्या फॅनला, एसीला, रूमला, तुमच्या पाण्याच्या बॉटलला, एनिथिंग अराउंड यू. से थँक्यू टू 10 थिंग्स. तुमची एनर्जी इन्स्टंटली शिफ्ट होईल. आणि हे नक्की ट्राय करा. सो 4 वाजता उठणं किंवा लवकर उठणं ही हॅबिट नाही आहे, ती आहे तुमची आयडेंटिटी. यू आर नॉट फोर्सिंग इट, यू आर चूजिंग इट वाईजली. सो टेक दिस डिसिजन, मेक अ इंटेन्शन अँड वेक अप अर्ली. हे नक्की करा आणि मला कमेंटमध्ये कळवा. अजून 2 NLP टेक्निक लवकर उठण्यासाठी मी घेऊन येणार आहे. सो पुढचे 2 व्हिडिओ सुद्धा बघा. So like this, share this and subscribe this. I'm so sorry. Please forgive me. Thank you. And I love you all.